माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथातून श्रीराम कथामृताचे अभिवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या माऊलींनो. बोला जय श्रीराम. जर श्रवण केले तर श्रीराम लिहायला विसरू नका. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्ये नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री रामचंद्राय नमः. भाग 48. रामनागरिकांना चुकवून निघून जातात. सूर्यास्ताच्या वेळेला रथ तमशेच्या तीरावर पोहोचला. दिवसभर रथ धावतच होता. भगवंताने सुमंत्रांना सांगितले, सुमंत्रजी, आता आपण थांबू. आज रात्री आपण याच ठिकाणी निवास करू. रथाचे घोडे सोडा. जे लोक माझ्या पाठोपाठ धावत आलेले आहेत त्यांच्यात वृद्ध, तरुण आणि बाल आहेत, पुरुष आणि महिला आहेत. यांना अधिक त्रास देण्याची माझी इच्छा नाही. भगवान रथातून उतरतात, घोडे सोडण्यात येतात. सुमंत्र सर्वांना सांगतात, आज रात्रीचा मुक्काम सर्वांनी येथेच करायचा आहे. भगवान स्वयं लक्ष्मण जानकी यांना सांगून टाकतात, आज मी काही खाणार नाही, फक्त थोडे पाणी पिन. आता मी स्नान करतो, मला संध्यावंदन करायचे. वनवासाच्या दिवशी सुद्धा भगवंताचे संध्यावंदन चुकले नाही. सम्यक जीवन कशाला म्हणतात हे कळवण्यासाठी प्रत्येकाने रात्रंदिवस रामाचे चिंतन करावे. नुसती रामकथा ऐकत बसू नये, तर तिचे चिंतन करा. रामकथेचे केलेले चिंतन तुमच्या जीवनावर मोठा चांगला संस्कार केल्याशिवाय राहणार नाही. ज्या दिवशी तुम्ही जे ऐकतात त्याच्यातले भले एक वाक्य जरी तुमच्या लक्षात राहिलं तरी सुद्धा ते चिंतन केल्याने आपल्याला नक्कीच एक आनंद जगण्याचं औषध मिळेल. फक्त रामाचे स्मरण करा आणि मला रामासारखे कसे होता येईल याचे चिंतन करा. सगळा धर्म तुमच्या पाठोपाठ येईल. भगवान तमसेमध्ये स्नान करतात, आसनावर बसून संध्यावंदन करतात. पुष्कळ वेळ झाला तरी देखील प्रभूंचे संध्यावंदन कसे आटोपले नाही हे पाहण्यासाठी लक्ष्मण रामाच्या जवळ जाऊन बघतात. प्रभूंचे संध्यावंदन कधी संपले होते. त्या आसनावर बसून नदीच्या कडे पाहत पाहत प्रभू अश्रुपात करीत आहे. लक्ष्मणाने पाहिले की रामाच्या नेत्रातून गळगळा अश्रू वाहत आहेत. ते रामांना दादा दादा असे म्हणतात. लक्ष्मणाच्या खांद्यावर हात ठेवून प्रभू म्हणाले, लक्ष्मणा, मला बाबांची फार आठवण येते आहे. मला बाबांची अजिबात काळजी वाटली नसती रे, पण आज भरत सुद्धा अयोध्येत नाही, त्यामुळे मी साशंक आहे. या अयोध्येचे पुढे काय होणार असे मला वाटते. अद्य योध्येहा तू नगरी राजधानी पितृर्मम सखी संस्त्री पुंसाम गतानस्मान शोतिस्ती न संशय. लक्ष्मणा, किती मोठा आघात आपल्या कुळावर झाला रे. माझ्या अंतःकरण अतिशय दुःखी असल्यामुळे मला असे जाणवते असे आहे की माझ्या आसपासचे हे वातावरण, ही प्रकृती, हा निसर्ग रडतो आहे. पश्य शून्यान्य धरण्याने रुद्रंती व समंतता. लक्ष्मणा, सुमंत्र, भगवती सीता प्रभूच्या जवळ येतात. बोलता बोलता दुःख जरा हलके होते. भगवंताने काही ग्रहण केले नाही, इतरांना मात्र खाऊन घ्यायला सांगितले. त्या ठिकाणी कंदमुळे, फळे यांची रेलचेल असल्यामुळे प्रत्येकाने थोडा थोडा आहार घेतला. पोटाची खळगी भरणे देखील आवश्यकच असते. दिवसभर भगवंताच्या रथाच्या पाठोपाठ धावत असलेले लोक उघड्यावर जरा आडवे झाले. दिवसभर उपाशी तापाशी होते. थोडा हा फलाहार घेतल्यानंतर सर्वांना गाढ झोप लागली. मध्यरात्री भगवान लक्ष्मणाला सांगतात, लक्ष्मणा, सुमंत्राला बोलव, त्यांना रथ तयार करायला सांग. ही मध्यरात्रीची वेळ आहे असे सुमंत्र रामांना सांगून पाहतात. पण प्रभू म्हणतात, काका, या मध्यरात्रीच्या वेळीस मी या ठिकाणाहून निघू शकेन, कारण मला पुन्हा पाठ झाली. मी निघायचे म्हटले की हे लोक माझ्या पाठोपाठ येतील. वनात जाणे हे माझे कर्तव्य आहे, पण या लोकांना त्यांच्या घरच्या लोकांपासून मी दूर करू इच्छित नाही. या लोकांनी माझ्याकरिता कष्ट घ्यावे हे मला बरे वाटत नाही, म्हणून त्यांना इथे सोडून देऊन निघून जावे असे मला वाटते. सुमंत्र काका, तुम्ही एक काम करा, हा रथ आधी अनेक दिशांनी न्या, नंतर आपण शृंगवेरपुराच्या पुढे जाऊ. मात्र सरळ शृंगवेरपूरला जायचे नाही, कारण सकाळ झाली की सगळी मंडळी पुन्हा रथाचा शोध घेण्यासाठी धावाधाव करतील. त्यांना हे कळता कामा नाही की रथ नेमका कोणत्या दिशेला गेला. भगवंताची योजना त्यांच्या प्रत्येक कर्मात दिसून येते, पण ती चांगल्यासाठीच आहे बरं का. सुमंत्राने भगवंताने सांगितल्याप्रमाणे केले. मध्यरात्रीच्या वेळी तिघे जण रथात बसले. तमशेच्या तीरावर निजलेल्या अयोध्येवासी प्रेमवेड्या लोकांना भगवंताने मनमन प्रणाम केला. त्या स्थानाच्या मध्यरात्री निरोप घेतला. भगवंताचा रथ निघाला. इकडे पहाटेची वेळ झाली. 1-2
वृद्ध जागे झाले आणि त्यांनी उठल्या पाहिले की रथ दिसत नाही. तसे चौघांच्या पैकी कोणी दिसत नाही. हे सगळे गेले कुठे? लोक एकमेकांना झोपेतून उठवू लागले. श्रीराम निघून गेले. अशा प्रकारची आकाठी ऐकल्याबरोबर सारे जण खडाखड उठून उभे राहतात. पण प्रभूंचा मागमूस कुठे दिसत नाही. सर्वांच्या मनात विचार आला की त्या राघवाने त्यांच्या स्नेहार्थ अंतकरणाने आपल्या कष्टांचा विचार केला. आपण परत निघून जावे म्हणून अशा प्रकारचा खेळ आपल्याशी केला. ते विशार्थ वदना रहितास्तेन धीमता कृपणा करुणा वाचो वदंती स्म मिनिषीणः इहैव निधनम याम मा प्रस्थानमेव वा रामेन रहिताम नो किमर्थम जीवितम हितम. सर्वांनी रामाचा शोध काढायचे ठरवले. युवकांनी आपापले गट केले. कुणी इकडे राहते, कुणी तिकडे राहते. सगळ्याच मार्गाच्या मधून भगवंताच्या रथाच्या चाका कुण आहेत. नेमके कोणत्या दिशेला भगवान गेले हे सांगता येणार नाही. त्या वनामध्ये अयोध्यवासी लोकांनी मोठा आकांत मांडला. हे राम, हे राम, श्रीराम, हे राम, श्रीराम. अशा जोरजोरात हाका मारीत लोक भिन्न भिन्न दिशांना शोधण्याचा प्रयत्न करतात. सर्वांच्या चित्तावर विलक्षण परिणाम झाला. प्रभूंच्या वियोगात जगता येणे शक्य नाही असे म्हणून काही जणांनी तमसेत जीव देण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी स्वतःला जाळून घेण्यासाठी वनातली काष्टे गोळा करायला प्रारंभ केला. परंतु वृद्धांनी या सगळ्या लोकांना समजावून सांगितले, बाबांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. आपण रामराय आपल्याला सोडून गेला ही गोष्ट खरी, पण 14 वर्षानंतर तो परत येणार आहे. तेव्हा आपण त्यांची वाट पाहू. काही लोक म्हणाले, नको नको, वाट पाहत हृदय जळण्यापेक्षा आजच जळून जावे हे बरे. खरे तर आपले रामावर कुठे खरे प्रेम आहे? खरे प्रेम माशाचे पाण्यावर आहे. पाण्याबाहेर काढलेली मासे तडफडते. ती पाण्याच्या वियोगात जगू शकत नाही. वियोगात जगू न शकणारा मासा हे प्रेमाचे खरे प्रतीक आहे. आम्हाला हृदय नाही. आपण पाषाण हृदय लोक आहात. आपण मेलेलेच बरे. या लोकांना कसे रोखावे? या वृद्धांपुढे प्रश्न पडला. त्यांनी सर्व लोकांना खाली बसवले आणि सांगितले, बाबांना फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की मी वनात निघून गेल्यावर काही लोकांनी जीव दिला. हे जर आपल्या प्रिय रामाला कळले तर त्याला किती यातना होतील याचा विचार तुम्ही केला आहे का? आपल्यामुळे रामांना यातना होतील हे लक्षात येताच सर्वांनी आपल्या आत्महत्येचा प्रयत्न थांबवला. हे लोक म्हणू लागले, आम्ही रामाला सुखी करू शकलो नाही, पण आम्ही आमच्या जीवनात अशा कुठलाही व्यवहार करणार नाही की ज्यामुळे रामाला दुःख होईल. आम्ही जळत राहू, वाट बघत राहू. त्या स्थानाहून अयोध्येत परत निघताना प्रत्येकाने एक एक नियम ग्रहण केला. राम परत येईपर्यंत कुणी फक्त दुग्धाहाराचा नेम केला, कुणी फक्त फलाहाराचा नेम केला, कुणी एक वेळे जेवणाचा नेम केला, कुणी तृणशय्यवर निजण्याचे ठरवले. जोपर्यंत मला भगवान रामचंद्राचे दिव्य वदन दिसत नाही तोपर्यंत मी या नियमांचे पालन करीन, अशा प्रकाराने संकल्प सोडला. इकडे भगवंताचा रथ शृंगवेरपुरच्या दिशेने निघाला तर अयोध्या नगरवासी लोक अयोध्येच्या दिशेने निघाले. आता बघूया श्रीराम आणि निषाद राज गुह्य यांची भेट. भगवंताचा रथ वेगाने निघाला. शीतवाह नदी गोमती नदी मागे मागे टाकली. आता भगवान भगवती गंगेपर्यंत येऊन पोहोचतात. तत्र ती पंथ गा दिव्याम शीततो याम शैव लाभ दशर्द राघो गंगाम रम्याम ऋषीनिशे विताम. भगवान गंगा मातेला पाहतात. सुमंत्रजींना रथ थांबवायला सांगतात. भगवान त्या रथातून खाली उतरतात. गंगा मातेला पाहून साष्टांग नमस्कार करतात. भगवती जानकी आणि श्री लक्ष्मण रथातून उतरले. भगवान गंगा मातेकडे डोळे भरून पाहतात आणि भगवान लक्ष्मणाकडे वळून त्याला म्हणतात, लक्ष्मणा, तुला आठवते का गुरुदेवांनी आपल्याला गंगा मातेबद्दल किती किती गोष्टी सांगितल्या होत्या. आपल्या पूर्वजांनी मोठा पराक्रम केला आणि लोकांच्या हिताकरता, लोकांच्या कल्याणाकरिता त्यांनी भगवती गंगेला स्वर्गाहून भूमंडळावर आणले. आपल्या 3-3 पिढ्या खपल्या तेव्हा कोठे गंगा माता भूमंडळावर आली. कुठलेही मोठे कार्य करायचे असेल तर असे तप करावेच लागते. ती गंगा माता देखील धन्य आहे. श्री रामचंद्राच्या रूपाने गंगा मातेला साक्षात भगवान नारायणाचे दर्शन घडले. प्रभूंनी गंगा मातेला साष्टांग वंदन केले. ते गंगेच्या काठावर भगवती जानकी
महावीर लक्ष्मण सुमंतांना कितीतरी वेळ गंगा मातेच्या कथा सांगत उभे राहिले. कितीतरी वेळ भगवान गंगा मातेबद्दल बोलतच होते. प्रभूंच्या मुखातून स्तुती ऐकून गंगा मातेला भरते आले. स्तुती कोण करते आहे याला महत्व आहे. केवळ संकल्पाने अनंत कोटी ब्रह्मांडांना निर्माण करणारे प्रभू गंगामायाकडे पाहून तिची स्तुती करीत आहेत. गंगा माता वारंवार पुलकित होत आहे. प्रभू गंगा स्नान करतात. भगवान श्रीरामचंद्राचे जीवन अगदी गंगा मातेसारखे आहे. दोघे विस्तृत एक रूप आहेत. 3 पिढ्यांचा इतिहास भगवंताने सर्वांना सांगितला. लक्ष्मण सोबत असताना या सर्व कथा विश्वामित्राने रामचंद्रांना सांगितल्या होत्या. गंगा मातेकरता केलेला तो मोठा प्रयत्न, ते अतिदिव्य तप, महाराज अंशुमान, महाराज दिलीप, महाराज भगीरथ, गंगा माता म्हणजे रघुवंशातील 3 पिढ्यांच्या तपाची फलश्रुती होय. आपल्या जीवनामध्ये आपण असे काहीतरी भव्य दिव्य करून दाखवावे की आपल्या फोटोकडे बोट दाखवून आपल्या चिरंजीवांनी पुढील पिढ्यांना सांगावे, हे काम आमच्या आजोबांनी केले आहे. पुढील पिढ्यांना गौरव वाटावा असे आपल्या हातून काही घडले आहे का? हा विचार यांचा प्रत्येक मनुष्याने केव्हा तरी एकांतात बसून विचार करायला हवा. पुढील पिढ्यांच्या स्मरणात राहील असे एक तरी सत्कर्म मी माझ्या जीवनात करून दाखवावे. सत्कीर्ती हे फार महत्वाचे असे जीवन मूल्य आहे. आपल्याबद्दल आपल्या मुलाने असे सांगू नये की गावात एक भांडण असे झाले नाही की जे आमच्या बाबांनी लावले नाही. आमचे बाबा हे सगळ्या भांडणाचे हिरो होते. भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायात सत्कीर्तीबद्दल भगवंत म्हणतात, वाच्यवादांच बहुन वादिष्यति तवा हिताः निंदन्तस्तव सामर्थ्यम ततो दुःखतरम नु किम. अर्जुना, लोकांनी वाटेल त्या प्रकारे आपली निंदा करावी यापेक्षा दुसरे मरण काय असते? ज्याची कीर्ती जिवंत आहे तो मरूनही जगला आणि जो आपल्या कुकृत्यामुळे बदनाम झाला तो जिवंत असूनही मेलाच. गंगा मातेची कथा म्हणजे प्रभू रामचंद्राच्या पूर्वजांची पुरुषार्थ गाथा आहे. म्हणून आपल्या बालकांना आपण उत्तमोत्तम कथा ऐकाव्यात. या कथा केवळ रामायण महाभारताच्याच नसाव्यात. रामायण महाभारतात तर जरूर सांगावे, पण आपल्या जवळच्या इतिहासातील कथा आपल्या मुलांना सांगाव्या. काही कथा स्वतःच्या घराण्यातल्याही असाव्या. मनुष्य जितके जवळचे ऐकतो तितका त्याचा विश्वास अधिक दृढ होतो. कर्णाने किती दान दिले, शबीने काय बलिदान केले हे तर सांगावे, पण आपल्या नातवंडांना घेऊन जावे आणि दाखवावे की धर्मशाळा आपल्या पंजोबांनी बांधली आहे. पण आज गमतीची गोष्ट अशी की मुलांना आपल्या आजोबांचे देखील नाव ठाऊक नसते. वडिलांचे नाव ठाऊक असते ही अजून कृपा आहे हो. पुढच्या पिढीत काय होईल ठाऊक नाही. आणि अजून सुद्धा महिला फक्त स्वतःचं नाव आणि आडनावच लिहिता. सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख असे समर्थ म्हणतात. येथे आपले कर्तृत्व तपविण्यासाठी वडिलांची कीर्ती सांगणे हा मूर्खपणा आहे. पण वडिलांची कीर्ती जर यथार्थ असेल आणि आपण त्यामध्ये काही भर घातली असेल तर मुलांना प्रेरणेकरिता हे सांगणे अत्यंत शहाणपणाचे आहे. जेव्हा आपण अशा प्रकारची एखादी वस्तू किंवा वस्तू दाखवित असतो तेव्हा त्या लहान मुलांचे संगणकासारखे असलेले मन विचार करते, माझ्या आजोबांनी एवढे केले, मी काहीतरी करून दाखवले पाहिजे, हे त्याच्या मनात यावे. याला संस्कार असे म्हणतात. त्याला तू असे कर आणि तसे कर हे सांगणे हा संस्कार नाही, ते तर शिकवणेच झाले. संस्कार हा सहजपणे येणारा आकार आहे. म्हणून संस्कार ही फार महत्वाची बाब होय. भगवान गंगा मातेची कथा सांगून झाल्यावर स्नान संध्या वंदन करतात. त्यासाठी ते एका घाटावर बसतात. सुमंत रथाच्या घोड्यांची आवश्यक ती सेवा करतात, त्यांना मोकळे सोडतात. लक्ष्मण देखील स्नान संध्या वंदन करतो. अशा वेळेला त्या ठिकाणी असलेला भिल्लांचा राजा गुह्य याला रामचंद्र आल्याची बातमी मिळते. शृंगवेरपुर हे भिल्लांचे शहर आहे. भिल्लांचा राजा निषाद राजा गुह्य त्याच्यावर राज्य करतो आहे. हा गुह्य श्री रामचंद्राचा मित्र आहे. आता गुहाची आणि श्रीरामचंद्राची मैत्री कशी झाली आपल्याला थोडेसे आठवत असेल की वशिष्ठ मुनींच्या आश्रमातून शिकून आल्यावर तसेच विवाहानंतर अयोध्येला परतलेले भगवान अधूनमधून शिकारीला जातात. शिकार खेळणे हे एक क्षत्रियांचा कर्तव्य म्हणून सांगितले. त्याने अधूनमधून शिकारीला गेले पाहिजे. आपल्याकडे सर्वांकरिता सारखे नियम नाहीत हे कृपया लक्षात ठेवा.
ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र या सर्वांचे वेगवेगळे नियम आहेत. एखादा ब्राह्मण शिकारीला गेला तर ते पातक आहे, पण एखादा क्षत्रिय शिकारीला गेला तो त्याच्या कर्तव्यात मोडतो. समाजाचे संरक्षण करणे क्षत्रियांचे कर्तव्य. आता समाजाचे संरक्षण करण्याकरता कधी कधी युद्ध करावे लागते, पण युद्ध काही रोज करायला लागत नाही. युद्धाचा प्रसंग 10-20 वर्षात केव्हा तरी येतो, पण केव्हा तरी होणाऱ्या युद्धाकरिता आपले शरीर जर खरोखर व्यवस्थित तयार ठेवायचे असेल तर त्याकरता व्यायाम आवश्यक आहे. म्हणून युद्धाच्या सरावाकरता मृगया आवश्यक. मृगया हे छोटेसे लुटुपुटूचे युद्ध. त्यात एखाद्या सावजाचा पाठलाग करावा लागतो, नेम धरावा लागतो, धोका पत्करावा लागतो. हे सगळे केल्याने क्षत्रियांचे शरीर काटक आणि जिवंत राहते. नाहीतर 10 वर्षानंतर युद्ध होणार, म्हणून राजाने काहीच सराव केला नाही तर तो आपले पोट वाढवून छानपैकी बसून राहील. असा राजा युद्धाच्या कामाचा राहणार नाही. मग तो खलबत्त्यात पान कुटायच्याच योग्यतेचा राहील. म्हणून लष्करातील जवानांचा रोज रनिंग, शूटिंग, खड्डे खणणे हे करावे लागते. जीवनाचा एक नियम लक्षात ठेवा. जीवनाचा एक नियम लक्षात ठेवा. कोणता नियम ते आपण आता पुढच्या भागात बघूया. या ठिकाणी हा भाग संपला. बोला जय श्रीराम. श्रवण केले असेल तर जय श्रीराम लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.